Scientific name is American cockroach. We commonly use this specimen for the dissection. The major reason behind for using this cockroach is it possesses all the typical characters of general insect possess. एखाद्या insect चे जेवढे typical characters आहेत जसे की body divided into three parts. This is the head part. It is divided into three segments: head, thorax, abdomen. Later, thorax divided into three parts: prothorax, mesothorax, and metathorax. Thoracic region bears the pairs of legs and pairs of wings here. Three pairs of legs. One is here pro, second is here on meso, and last one is meta. Okay, three pairs of legs, two pairs of wings, and it is head region. Generally, head it is concerned for the or the sensory organ, and the thorax it is concerned for the locomotion. It having the wings and legs, and the head region it having the mouth parts, compound eyes here, and pair of antenna. Okay, and oculi इथं oculi दिसतंय बघा small dot line. Okay, first of all we have to remove from the starting of the dissection part. So starting from the dissection part we have to remove all these appendages. Appendages means the body parts. We have to remove antennae. चौकश काढायच्या. Later on we have to remove these legs. व्यवस्थित कापायचे. हा जो पार्ट आहे हा बघा. निडल कुठे आहे रे? निडल घे. हा बघा लास्टचे दिस इज सरसी. हा जो सरसी बघा ही दोन सरसी आहेत. ओके दिसत आहे सरसी. त्याच्यानंतर हे दोन स्टायलेट आहेत वरती. इथं स्टायलेटचा पार्ट मध्ये मेल हॅव्हिंग स्टायलेट अँड फिमेल हॅव्हिंग द ओविपोजिटर्स ऑन देअर लास्ट ॲबडोमिनल सेगमेंट. शेवटच्या ॲबडोमनच्या सेगमेंटला इथं मेलला ही स्टायलेट असतं बघा. हे दोन स्टायलेट आहे इथं दिसत आहे बघा. अँड दिस इज सरसी. इट इज अ टॅक्टाईल ऑर्गन जनरली रिस्पॉन्सिबल फॉर द टच. टच वगैरे झालेलं त्याला कळतं सेन्सरी ऑर्गन येतो. ही आहे ही स्टायलेट आहे. ओके, त्यानंतर आपल्याला याचे विंग्स रिमूव्ह करायचे. It having how many pairs of wings? Two pairs of wings. Okay. You got it. This is the first pair and this is the last pair. Four wings and hind wings. I'm gonna separate them. See. This is four wings. Four wings. And this is hind wings, last pair. This is four wings. It is नंतर काय कट करायची विंग्स. विंग्स कट करताना काळजी घ्यायची की ॲबडोमन कट ना होता काम नाही तर खालून असं ॲबडोमन बी पकडतात. ओके, ती काळजी घ्यायची. मोस्ट ऑफ टाईम पोरं काय करतात ॲबडोमन सुद्धा कट करतात. ती झालं नाही पाहिजे. ओके, नंतर हा असा रेडी होतो आपला.
हा मेल आहे. इट हॅविंग द स्टायलेट हेअर. स्टायलेट असते. स्टायलेट दिसते की छोटे छोटे दोन आहेत बघ. एक इथे ओके. मेलला स्टायलेट असते, फिमेलला ओवी पोजिटर्स असतात खाली. फिमेल दाखवतो मी तुम्हाला. नंतर येते पिनिंग करायच्या पहिले त्याला साईडचे जे मार्जिन्स आहेत ते एकदा कट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला ॲबडोमन आहेत. हा बघा, हा पूर्ण टिपिकल स्ट्रक्चर झालं आहे. हा आलं हेड. दिस इज thorax, प्रोथोरॅक्स, मिझोथोरॅक्स, मेटाथोरॅक्स आणि लास्ट इज द ॲबडोमन. ॲबडोमनचे 9 ते 11 सेगमेंट असते. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 so on. ओके. हे ॲबडोमन दिसतंय बघा, डोळ्याने सुद्धा दिसतंय आपल्याला, रेषा रेषा सेपरेट आहे ना. हे बघा दिसतंय. ओके. नंतर आपण काय बनवायचे, याला कट करून घेणार साईड मार्जिन, जेणेकरून आपल्याला ते ॲबडोमनचे स्क्लेराइट काढायचे. याला कट करायचं असं कळलं. कट केल्यानंतर त्याला इथं परत पिनिंग करायचं. एकच पिन लावतो आपण नेहमीमध्ये, पण आता इथं 2 लावतो तुम्ही. आणि त्याला थोडा रब करायचा, नॉर्मल, जास्त नाही, जेंटल. आणि खाली लास्ट ॲबडोमेनच्या सेगमेंटला त्याला पिनिंग करायचं. ओके. निडलच्या साहाय्याने हे ओपन करायचे त्याचे ॲबडोमेन. ओके. नंतर मग हे एक स्क्लेराइट त्याच्यावर जे असलेले जी परत आहे ती काढायची आपल्याला. वॉश बॉटल घे रे, तिथं वॉश बॉटल एक ग्लासला. थोडं पाणी मारलं की ते ओपन होऊन जाते पूर्ण. ओके. थोडं स्टेज द्यायचं, जास्त नाही. नर्वस सिस्टम तो बंद जाते त्याची. हे दिसते का, नर्वस सिस्टम दाखवतो. हे दिसते का, हे बघा, दिसले काय.
ही नर्वस सिस्टीम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या त्यामध्ये थोड्या दिस इज नर्वस सिस्टम. हे पुढे आणि this is the digestive system. Here आहे digestive system. इथं असतं माउथ, इथून स्टार्ट होते फ्रॉम हिअर फॅरिंग्स, इथून इसोफॅगस इथपर्यंत. हा जो आहे क्रॉपचा पोर्शन आहे इथला, हां इथून पुढे इथं गिजार्ड राहतं. हा ना फोरगटचा पोर्शन, हा एवढा मिडगटचा, इथं माल्फिजन टेबलच्या जागा आहे. माउथ पार्टचं डिसेक्शन सेपरेट राहील, तुमचं कॉकरोचचं सेपरेट राहील. सिस्टीम दाखल्यानंतर आपल्याला याचं काही काम नाही करत. ओके, आपण काय करणार, अजून माउथ पार्ट आहे. तुम्हाला माउथ पार्ट मेंटेन करतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण जेव्हा माउथ पार्ट काढतो तेव्हा त्याला इथे गळ्यामध्ये आपण प्रेस करतो. जेव्हा प्रेस करतात तेव्हा त्याचे माउथ पार्ट्स ओपन होतात पुढे. हे बघा, hypopharynx. This is labrum, upper lip. It forms the upper lip. It guides the food into the mouth parts. तोंडातून ते फूड गाईड करायचं काम हा अप्पर लिप करत असतो. त्यानंतर हा मॅन्डिबल. इट इज मेनली इज हार्डली स्टेरोटाइज. इट इज अ सेगमेंटेड, सिंगल पेड असतो, हा दोघं असतं. त्याच्यानंतर दिस इज हायपोफॅरॅन्क्स. दिस टंग लाईक अपरन्स, म्हणजे इट मिक्स द फूड विथ द सलायवा. त्याच्यानंतर दिस इज मॅक्सिली. कुठल्या टाईपचं likewise cockroach, we have to remove all the appendages, but while removing the appendages make sure that here is the trunk in between their forelegs, because the hair cotton bug having which type of head position? Prognathus, opistognathus, hypognathus, opistognathus. Opistognathus means forward and behind the forelegs. याची जी ट्रंक असते